नमस्कार, सर्वांचं स्वागत आयडिया सारेगमप मध्ये. महाअंतिम फेरी ही अगदी काही आठवड्यावर येऊन ठेपलेली आहे. महाअंतिम फेरीमध्ये नेमकं काय होणार आहे? महाअंतिम विजेता कोण असणार आहे? महागायक की महागायिका? याचं उत्तर अर्थातच आपल्याला त्या मंचावर मिळणार आहे. पण ह्या महाअंतिम फेरीच्या मानाच्या सोहळ्यामध्ये कोण कोण असणार आहे ह्याचं उत्तर मात्र आपल्याला ह्याच मंचावर मिळणार आहे. एक एक करून स्पर्धक दर सोमवारी बाहेर जात आहेत आणि त्याचबरोबर उरलेले स्पर्धक महाअंतिम फेरीच्या दिशेनं आपलं एक एक पाऊल पुढे टाकतायत. काल अपूर्वा गज्जलाला आपण निरोप दिला आणि आता आपल्यासोबत 6 स्पर्धक उरलेले आहेत. आणि या आठवड्यात आता तुमच्या मताचं महत्त्वही 10% वाढलेलं आहे. म्हणजे तुमची मतं आणि परीक्षकांनी दिलेले गुण हे आता समान झालेले आहेत, 50-50% झालेले आहेत. इथून पुढे महाअंतिम सोहळ्यापर्यंत हे प्रमाण असंच राहणार आहे. तर भरभरून गुण देणाऱ्या आपल्या आवडत्या परीक्षकांचं आपण स्वागत करूया. जोरदार टाळ्यांनी. अवधूत गुप्ते, डॉक्टर सलील कुलकर्णी आणि आज मान्यवर परीक्षक म्हणून आपल्या सोबत आहेत. मी काय बोलणार त्यांच्याबद्दल, मी फक्त त्यांचं नावच अनाऊन्स करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया उषाताई मंगेशकर. नमस्कार उषाताई, खूप खूप स्वागत तुमचं या मंचावर. पुन्हा एकदा आग्रहाने आम्ही तुम्हाला बोलवलं, आणखीन तुम्ही आमचं हे निमंत्रण स्वीकार केलं आणि इथे आलेला आहात. नेहमी येतेच मी. मागच्या तुमच्या लिटल चॅम्प्सच्या वेळेला पण मी आले होते आणि बरेचसे तुमचे एपिसोडमध्ये मी 2-3 वेळा तरी जज झालेलेच आहे. प्रत्येक वेळेला नवीन नवीन गाणी ऐकायला मिळतात, नवीन नवीन स्पर्धक फार चांगले चांगले येत आहेत. आज बघू कोण कोण छान आहेत ते. तर आता उषाताई, मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही स्थानापन्न व्हावं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या मान्यवरांचं. परीक्षक स्थानापन्न झालेले आहेत आणि सर्वप्रथम आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया, उर्मिला धनगर. उर्मिला, कालच आपलं बोलणं झालं की तुला खूप वेगवेगळ्या प्रांतातून मतं येत आहेत आणि आज उषाताई आपल्यासोबत आहेत. तर आज सगळ्यांनीच तुम्ही, आता तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही 6च लोक उरलेला आहात. तर आता असं गायचंय की अंतिम फेरी गाठलीच पाहिजे. ठीक आहे? कशी घनश्याम श्याम येऊ कशी घनश्याम श्याम येऊ कशी घनश्याम. काय करू मी काही सुचेना, काय करू मी काही सुचेना. आता घरचे काम श्याम येऊ कशी घनश्याम श्याम येऊ कशी घनश्याम. जादू भरीती तुझी रे मुरली, लावी वेड जीवाला. तूच तारे सांग श्रीधरा, समजाऊ कशी रे मनाला. आतुरले मन तुझ भेटाला, आतुरले मन तुझ भेटाया. नाही जे
खूप छान सुरुवात केलीस तू. सलील, उषाताई इथे आहेत की ज्यांचं खरोखर लावणी हे क्षेत्र आहे, त्यांचं इतकं मोठं काम त्यांनी केलं. तुझ्यासाठी आज खरंच फार छान दिवस आहे असं मी म्हणेन. तुझं भाग्य आहे आणि तू खरंच तो दिवस साजरा केलास. इतकी तू आत्ता सुंदर गायलीस, अप्रतिम गायलीस. उषाताई, खूप छान गायलीस, खूप छान. आणि ईश्वरी देणगी खूप आहे तुझ्याकडे. आवाज छान आहे, निकोप आहे, आणखी ताना पण खूप सुंदर निघतात. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भावना पण आहेत गाण्यामध्ये. मला खूप आवडलं. अगं काय गायलीस तुला माहिती आहे? कमाल कमाल गायलीस तू, तोड नाही. मला काल मी तुला बोललो ना, काल मी तुला म्हटलं की तुझं गाणं असं आहे तसं आहे. आता हे जे काय गाऊन दाखवलं त्याच्यानं जसं मी कान पकडतो. चुकलं, माफ कर. साध्या शब्दात सांगायचं झालं तर तुझा आवाज जो आहे ना तो एखाद्या फुलासारखा आहे आणि तू तो कशा प्रकारे वापरतेस ह्याच्यावरती खूप डिपेंड करतं. आतापर्यंत बहुतांशी वेळेला तू ज्या वेळेला लावण्या गायला, ज्या वेळेला प्रेमगीतं गायलीस त्या वेळेला तो आवाज कायम एका छान नर्तकीच्या केसातल्या गजऱ्यामधलं एखादं फूल असल्यासारखं वाटलं. ज्या दिवशी 26/11चा आपण एपिसोड स्पेशल केला त्या दिवशी एखाद्या शहीदाच्या पार्थिवावर ठेवलेलं ते फूल तुझं वाटलं. परंतु हे जे ईश्वराच्या चरणी वाहिलेलं फूल वाटण्याची जी गरज होती ती इतके दिवस पूर्ण होत नव्हती. आज मात्र मला तो देव दिसला, तो कृष्ण दिसला मला आणि इतकं छान तू ते गायलंस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अवधूत दादांनी वरचा असा दिलाय, सलील दादांनी मी दिलाय आणि उषाताईंनी दिलेले मार्क आपण आज दाखवणार नाहीये.